मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वरमध्ये महामार्गावर रस्त्याला मोठे तडे गेले। आरवली पुलाजवळील कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यात। काही ठिकाणी 4 ते 5 इंचाच्या भेगा गेल्यात। ही दृश्य बघतोय आपण। काही ठिकाणी थेट अर्ध्या फुटाची भेग आहे। मुसळधार पावसामुळे या भेगा रुंदावण्याची शक्यता आहे। वेळीच उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून केली जाते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। राजन, संगमेश्वरमध्ये आता रस्त्याला हे जे तडे गेलेले आहेत त्याबाबत स्थानिक प्रशासन काळजी घेत आहे का? आता तरी उपाययोजना केल्या गेल्यात का? रिद्धी, जर आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाचं जे काही शुल्क आहे हे कोकणवासियांच्या पाठी लागूच झालेलं आहे। आता अरवलीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पुलाजवळचा जे कॉन्क्रीटचा जो रस्ता आहे त्याला एवढ्या मोठ्या भेगा पडल्या, जवळपास 4 ते 5 इंचाच्या या भेगा आहेत आणि काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटाची ही मोठी भेग आहे। मुसळधार पाऊस सध्या कोकणामध्ये पडतोय आणि या पावसामुळे या ज्या भेगा आहेत या रुंदवण्याची देखील शक्यता आहे। वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी महामार्ग प्रशासन हे कुठेतरी आता या बाबतीत कानाडोळा करताना देखील दिसत आहे आणि त्यामुळे आता यांचा फटका हा वाहनधारकांमधून तसेच ग्रामस्थांमधून या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे। जी राजन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।